मतदारसंघांमधील आणि मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क साधा। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या आहेत। शिवसेनेनं करून दाखवलंय, सत्ताधाऱ्यांनी घालवलंय, अशा प्रकारची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेली आहे। पालिकेवरती एकहाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा, अशा प्रकारचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर। नंदकिशोर, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीवरती एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आणि भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, अशा प्रकारच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। नक्कीच प्रथमेश, जर पाहायला गेलं तर जवळपास 12:30 पासून ते 2 वाजेपर्यंत जवळपास 1.5 ते 2 तास संपूर्ण जी बैठक होती ती उद्धव ठाकरेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आणि यामध्ये शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सोबतच विधानसभा संघटक, अनेक जे मोठमोठे पदाधिकारी असतील, सोबतच अनिल परब असेल किंवा इतर जे महत्त्वाचे नेते होते ते उपस्थित होते। आणि वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रथमतः म्हणजे संपूर्ण जे संघटक आहेत किंवा विभाग प्रमुख असतील किंवा संपूर्ण महत्त्वाचे नेते असतील, त्यांनी प्रभागवार जाऊन तिथल्या लोकांच्या बैठका घेण्याचे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि प्रत्येक बूथ प्रमुख असू दे किंवा शाखा प्रमुख असू दे यांनी घराघरापर्यंत संपर्क जावा, आपल्या विभागातील 300हून अधिक लोकांचा जो संपर्क आहे तो तयार करावा, अशा एकंदरीत सूचना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण करून दाखवलं आणि विरोधकांनी घालून दाखवलं, अशा पद्धतीचा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज दिवसभर संपूर्ण जी बैठक आहे ती सध्या चालणार असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या टप्प्यात विधानसभा संघटक असू दे किंवा विभाग प्रमुख, ह्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या, महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका होत्या त्या संपलेल्या आहेत। आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा 4:30 वाजता महिला पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठका होणार आहेत। त्यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे नेमक्या काय सूचना करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या ग्राउंड लेवलला उतरा, आपण केलेल्या कामं म्हणजे वाहतूक असू दे, स्वच्छता असू दे किंवा मुंबईत मिळणारं पाणी, जो मुंबईकरांना वाहतुकीसाठी कोस्टल रोड दिला, त्या कोस्टल रोडचं जे काम पूर्ण झालं ते शिवसेनेमुळे झालं। आणि ह्या संपूर्ण ज्या घटना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, असं एकंदरीत जो मेसेज आहे तो उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना, विभाग प्रमुखांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।